नमस्कार। तर रेसिपी बनवण्यासाठी एका बाउलमध्ये आपण एक छोटी वाटी तांदूळ घेणार आहोत। तर इथे मी बासमती तांदळाचा वापर केलेला आहे। तुम्ही कोणत्याही लॉंग ग्रेन तांदळाचा वापर केला तरीही चालेल। तर तांदूळ आपण स्वच्छ निवडून घेतलेला आहे। आता यामध्ये एक वाटी पाणी घालून हा स्वच्छ चोळून धुवून घेणार आहोत। चोळून धुवून घ्यायचा म्हणजे यावरती काही कीटकनाशक वगैरे फवारले असतील तर ते सगळे पाण्यामध्ये निघून जातात। तर आता हे स्वच्छ धुवून याचं पाणी निथळून घेतलेलं आहे। आता आपण यामध्ये पुन्हा 1 ते 1.5 वाटी पाणी घालणार आहोत आणि हा तांदूळ छान 20 ते 30 मिनिटं भिजवून ठेवणार आहोत। भिजल्यामुळे हा पटकन शिजतो, फुलायला मदत होते। तर आता इथे मी साधारण 100 ग्रॅम पालकाची पानं घेतलेली आहेत। पालकाचे देठ घ्यायचे नाहीत, पानांचा वापर करणार आहोत आपण। एका पातेल्यामध्ये साधारण 1 ते 1.5 ग्लास मी पाणी उकळायला ठेवलेलं होतं। पाणी छान उकळलं की यामध्ये आपण या पालकांना घालणार आहोत। पालकाची पानं मी स्वच्छ धुवून ती सुकवून घेतलेली होती, ही यामध्ये घालायची आणि एकदा मिक्स करून घ्यायची आणि आपल्याला ही शिजवून घ्यायचे। आता पालक शिजतोय तोपर्यंत आपण दुसऱ्या पातेल्यामध्ये 2 ते 2.5 ग्लास पाणी गरम केलेलं होतं, त्यामध्ये हा भिजवलेला तांदूळ आपण घालणार आहोत। तांदूळ साधारण 20 ते 25 मिनिटं मी छान भिजवून घेतलेला आहे। हा व्यवस्थित पाण्यामध्ये एकदा हलवून घ्यायचा। यामध्ये चवीनुसार आपण मीठ घालणार आहोत। तर साधारण इथे मी अर्धा चमचा मीठ घातलेला आहे आणि हे व्यवस्थित उकळून आपल्याला तांदूळ शिजवून घ्यायचा आहे। आता आपण तांदूळ शिजवतोय तोपर्यंत तुम्ही पाहू शकता की आपली पालकाची पानंही छान बॉईल झालेली आहेत, पण थोडी अजून आपल्याला ही शिजवून घ्यायची आहेत। तर या पालकाच्या पानांवरती झाकण न ठेवता आपण ही शिजवून घेणार आहोत। झाकण जर ठेवलं तर याचा जो कलर आहे तो काळा पडू शकतो, त्यामुळे विदाऊट झाकण ठेवता आपण ही छान शिजवून घेणार आहोत। तर तुम्ही पाहू शकता की ही छान शिजलेली आहेत। तर गॅसची फ्लेम बंद करायची आणि आता ही पानं आपण एका बाउलमध्ये पाणी घेणार आहोत। थंड पाणी घेतलेलं आहे, तुम्ही नॉर्मल वॉटर घेतलं तरीही चालेल। तर या बाउलमध्ये आपण ही गरम गरम पानं काढून घेणार आहोत। यामुळे काय होतं, पालकाचा जो पाण्याचा कलर आहे तो चेंज होत नाही आणि पालक पटकन थंडही होतो। तर आपला पालक छान थंड झालेला आहे। तर आता ही पाणी आपण निथळून काढून घेणार आहोत आणि पानं डायरेक्टली आपण मिक्सर जारमध्ये घेणार आहोत। तर मिक्सर जारमध्ये आपण याची प्युरी करून घेणार आहोत। तर तुम्हाला थोडंसं तिखट आवडत असेल तर यासोबत थोडीशी हिरवी मिरची घातली तरीही चालेल आणि अजून हिरवा कलर आणायचा असेल तर थोडी कोथिंबीर, पुदिना घालू शकता। तर याचा आपण छान प्युरी करून घेणार आहोत। तोपर्यंत इथे पाहू शकता की आपला तांदूळही छान उकळायला लागलेला आहे। तर इथे आपल्याला तांदूळ 100% शिजवून घ्यायचा आहे। बिर्याणीच्या तांदूळसारखा आपण 80 ते 90% शिजवणार नाहीये, आपण 100% तांदूळ शिजवून घेणार आहोत। तर तांदूळ आपला थोडासा अजून शिजायचा बाकी आहे, त्यामुळे मी अजून 5 ते 7 मिनिटं तांदूळ ठेवलेला होता। आपला तांदूळ आता व्यवस्थित मस्त शिजायला लागलेला आहे। ह्याचा तुम्ही दाणा बघू शकता की छान मोठा फुललेला आहे। तांदूळ व्यवस्थित शिजला की आपण आता गॅसची फ्लेम बंद करणार आहोत आणि हा एका गाळणीमध्ये निथळायला ठेवणार आहोत। आता आपला तांदूळही शिजलाय, पालकाची प्युरीही तयार आहे। तर आपण आता रेसिपी करायला घेऊयात। तर एका कढईमध्ये मी 1 चमचा तूप घेतलेला आहे। इथं तुम्ही बटर किंवा तेल घेतलं तरीही चालेल। यामध्ये एक छोटा कांदा मी बारीक चिरून घेतलेला होता, तो परतून घ्यायचा आहे। तर आपल्याला व्यवस्थित याचा कलर बदलेपर्यंत परतून घ्यायचा आहे। याचा कलर चेंज झाला की यामध्ये आपण 2 ते 3 लसणाच्या पाकळ्या छान बारीक चिरून घेतलेल्या होत्या त्या घालणार आहोत। तुम्हाला जर लसूण दाताखाली आलेला आवडत नसेल तर तो मिक्सरला वाटून घेतला तरीही चालेल। लसूणही आपण 1-2 मिनिटं तेलावरती छान परतून घेणार आहोत। आता यामध्ये मी स्वीट कॉर्न घालणार आहे। तर हे कच्चे स्वीट कॉर्न आहेत, तुम्हाला कच्चे आवडत नसतील तर तुम्ही 2 मिनिटं गरम पाण्यामध्ये बॉईल करून घेतले तरीही जातील। तर मी इथे ते स्वीट कॉर्न छान 2 मिनिटं तेलावरती परतून घेतलेले होते। सोबतच यामध्ये मी अर्धी शिमला मिर्च बारीक चिरून घेतलेली होती ती घातलेली आहे। स्वीट कॉर्न असे 2 ते 3 मिनिटं तेलावरती परतून घेतले तरीही ते शिजतात, त्यामुळे मी ते बॉईल करून घेतलेले नाहीत। आता यामध्ये मी पनीर घातलेलं आहे। तर पनीरचे असे छोटे छोटे क्यूब करून घेतलेले आहेत, साधारण 50 ग्रॅम पनीर आहे हे। आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालणार आहोत। तर मीठ आपण तांदूळ शिजवतानाही घातलेलं, त्यामुळे मीठ अंदाजाने घालायचं। सोबतच आपण 1 चमचा जिरेपूड आणि 1 चमचा धनेपूडही घालणार आहोत। हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। आपण थोडासाच बटरचा वापर केलेला आहे, त्यामुळे हे करपू शकतं, त्यामुळे सतत हलवत घ्यायचं। आता 1 मोठा चमचा मी यामध्ये बिर्याणी मसाला घातलेला आहे। तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही पावभाजी मसाला घातला तरीही चालेल। हे व्यवस्थित एकदा हलवून घ्यायचं आणि आता यामध्ये आपण जो चाळणीमध्ये भात निथळून घेतलेला होता तो घालणार आहोत आणि व्यवस्थित आपण हलवून घ्यायच्या आधी तयार केलेली प्युरी यावरती घालणार आहोत। तर व्यवस्थित अलगद हाताने आपण व्यवस्थित हलवून घेणार आहोत। यामुळे काय होतं, याचे दाणे तुटत नाहीत आणि व्यवस्थित मिक्स केला जातो। तर व्यवस्थित 1-2 मिनिटं हलवून मिक्स करून घ्यायचा। तुम्ही पाहू शकता याला छान कलर आलेला आहे। तर आपला मस्त पालक राईस तयार झालेला आहे।
भरपूर प्रोटीनयुक्त आहे। पालकांमध्ये खूप जास्त गुणधर्म असतात जे आपल्या शरीरासाठी उपयोगाचे असतात। तर असा हा पालक राईस आपण गरमागरम सर्व करणार आहोत। हा तुम्ही कांद्यासोबत सर्व करू शकता किंवा एखादा रायता बनवला कोथिंबीरीचा, कांद्याचा, तर तोही खूप सुंदर लागतो यासोबतच। पालकामध्ये मोठ्या प्रमाणात सोडियम, कॅल्शियम, लोह, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ए असल्यामुळे पालकामुळे संसर्गजन्य आजारांचा आपल्याला धोका कमी होतो। त्यामुळे अशा पावसाळ्याच्या दिवसामध्ये तुम्ही हा असा पालक राईस नक्कीच बनवू शकता। वरून थोडंसं चीज टाकायचं म्हणजे लहान मुलं आवडीनं खातात। तर मस्त असा हा चमचमीत असा पालक राईस तयार झालेला आहे। दिसायलाही वेगळा दिसतो, काहीतरी नवीन पदार्थ बनवला म्हणून घरातले आवडीनं ट्राय करतात। तर असा हा पालक राईस तुम्हीही नक्की ट्राय करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल। कसा झालेला मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका। रेसिपी जर आवडली असेल तर रेसिपीला एक लाईक नक्की करा आणि तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्ससोबत याची लिंक जास्तीत जास्त शेअर करा। तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि जवळचे बेल आयकॉनही दाबा। त्याने माझ्या चॅनलवरच्या नवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील। पुन्हा भेटू अशीच एक चटपटीत रेसिपी घेऊन, तोपर्यंत थँक्यू।